नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात ना? बघा आता मध्यंतरी आपली दिवाळीचे व्हॅकेशन गेलं, त्यानंतर ख्रिसमसची व्हॅकेशन आली, ती आता संपली आणि आता आपण सर्वजण काय करूया? अभ्यासाला स्टार्ट करूया. आणि खूप जोमाने, उत्साहाने आपण अभ्यासाला सुरुवात करून आज जे काही मी तुम्हाला जे सांगणार आहे, ते आपण काय करूया? अगदी आनंदाने शिकून घेऊया. माझं नाव संगीता नामदेव गोष्टे, जीपशाळा खुडगर, केंद्र सापगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथून मी तुम्हाला आजचा जो क्लास आहे आपला व्हर्च्युअल क्लास तो घेण्यासाठी आलेली आहे. सर्वांनी व्यवस्थित आनंदाने आपण हा पाठ पाहूया. चला तर मग आपण पीपीटीच्या आधारे या पाठाकडे वळूया. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आज या ठिकाणी आपण काय करणार आहोत? इयत्ता 4चा इंग्रजी या विषयाचा काय करणार आहेत? तर पाठ आपण पाहणार आहोत. त्यानंतर हा जो पाठ आहे तो युनिट 4 मधला पाठ आहे आणि या युनिट 4 मध्ये जो सब युनिट आहे तो बिल्डिंग सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्या बॉडीचे पार्ट्स असतात की नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी सेंटेन्सचे सुद्धा पार्ट्स असतात. मग सेंटेन्स कसं प्रिपेअर करायचं हे आपण या पाठाच्या द्वारे शिकणार आहोत. या पाठामधून ज्या काय अध्ययन निष्पत्ती होणार आहे किंवा लर्निंग आउटकम जे काय निघणार आहेत ते म्हणजे रीड्स अँड अंडरस्टँड्स वर्ड मेकिंग सेंटेन्सेस. पहिल्यांदा रीड करायचे आपल्याला म्हणजे वाचन करायचे आणि त्यानंतर समजून घ्यायचं आहे की वर्डचं आपण सेंटेन्स मध्ये कसं काय सेंटेन्स प्रिपरेशन करू शकतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी मी तुम्हाला काय करणार आहे, ही जी पहिली स्लाइड दिसते की नाही सर्वांना, दिसते ना सर्वांना? तर पहा, रीड द वर्ड्स. या ठिकाणी काय मी शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांचं आपण काय करणार आहे, पहिल्यांदा वाचन करून घेणार आहोत. तर पहिला जो शब्द आहे तो आहे पहिला शब्द द लायन, द माउस, अ कॅट, अ डॉग, अमित, नीना, a few men, some children. बघा हे जे वर्ड्स आहेत ते पुन्हा एकदा मी रीडिंग करते, तुम्ही माझ्या मागे रीड करायचं आहे. बघा, द लायन, द माउस, अ कॅट, अ डॉग, अमित, नीना, अ फ्यू मेन, सम चिल्ड्रन. आता हे जे शब्द आहेत की नाही ते शब्द पुन्हा एकदा तुम्ही वाचन करून घ्यायचे. याच्यानंतर आपण दुसऱ्या शब्दांचं सुद्धा काय करणार आहोत, या ठिकाणी वाचन घेणार आहोत. मग बघा बरं दुसरे शब्द कुठले आहेत? बघा, रीड द वर्ड्स. या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, तर दिले जे शब्द आहेत किंवा हा जो घर दिसतो की नाही तुम्हाला, या घरामध्ये काय केलेले जे शब्द आहेत ते शब्द सुद्धा काय करायचे, वन बाय वन या ठिकाणी रीडिंग करायचे आहेत, वाचायचे आहेत. मग या ठिकाणी सुद्धा पहिला शब्द कुठला आहे, तर स्लेप्ट. पहिला शब्द कुठला आहे? स्लेप्ट, ran, jump, climb, walk, fell. बघा पहिला शब्द कुठला आहे या ठिकाणी दिलेला, तर स्लेप्ट म्हणजे झोपलेला. दुसरा जो शब्द आहे तो रॅन. रॅन म्हणजे काय रे? पळणे, पळाला. तिसरा जो शब्द आहे ते जम्प, उडी मारणे. क्लाइंब म्हणजे चढणे. वॉक चालणे आणि फेल म्हणजे पडणे. तर हे जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांच्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर रीडिंग केलेलं आहे. हे शब्द रीडिंग केल्यानंतर आपण अजून दुसरं घर बघणार आहोत. आता हे कुठला ब्ल्यू घर आहे की नाही, आता पुढचं घर बघूया. हा बघा दिसतंय सर्वांना? ओके, या ठिकाणी सुद्धा आपण काय करणार आहोत, तर रीड द वर्ड्स. या स्लाइड मध्ये सुद्धा काय करतोय आपण, शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचं आपल्याला काय करून घ्यायचे, तर वाचन करून घ्यायचं आहे. मग इथे सुद्धा बघा शब्द मी वाचते बघा, अंडर द ट्री, टू द वॉल, फ्रॉम द ट्री, अ वॉल, ऑन द वॉल, ऑन द मॅट. मग पहिला जे पुन्हा एकदा रीडिंग करते, पहिल्या याच्या सेंटेन्स पासून किंवा पहिल्या शब्दापासून तुम्ही माझ्या मागे म्हणायचे. अंडर द ट्री, to the wall, from the tree,
a wall, on the wall, on the mat. अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत हे शब्द वाचलेले आहेत बघा. अंडर द ट्री म्हणजे झाडाच्या खाली, टू द वॉल म्हणजे काय, जी भिंत आहे त्या भिंतीच्याकडे, फ्रॉम द ट्री म्हणजे झाडापासून, अ वॉल म्हणजे काय, भिंत, ऑन द वॉल म्हणजे भिंतीच्या वर, ऑन द मॅट म्हणजे काय, तर जी चटई असेल त्या चटईच्या वर, मग एखादी वस्तू असेल की नाही काय आपण ठेवलेलं असेल ते सुद्धा ऑन द मॅट आपण अशा प्रकारे रीडिंग या ठिकाणी करू शकतो. चला तर मग आता आपण पुढची स्लाइड पाहूया. पाहायची सर्वांनी नेक्स्ट स्लाइड. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता जी नेक्स्ट स्लाइड आहे या स्लाइड मध्ये काय केलेलं आहे, सुरुवातीला आपण जे काय एक एक घर घेऊन जे शब्द रीडिंग केलेले आहेत ते आता इथे कंबाईन घेतलेले आहेत. सर्व घरं एकत्र केलेली आहेत आणि कंबाईन वर्ड्स घेतलेले आहेत. या कंबाईन वर्ड्स मधून आपल्याला वन बाय वन सेंटेन्स प्रिपेअर करायचा आहे. मग बघा बरं, चूज वन वर्ड फ्रेज फ्रॉम ईच हाऊस अँड मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस. प्रत्येक घरातील एक शब्द किंवा शब्दगट निवडा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करा. ओके, मग आता काय करूया, पहिल्यांदा पुन्हा एकदा आपण काय करूया, या शब्दांचं रीडिंग करून घेऊया. म्हणजे काय होतं, एकदा रीडिंग केलं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट की नाही. आपण प्रॅक्टिस केल्याने काय होतं, तर आपल्या माइंड मध्ये ते फिट होऊन जातं आणि मग आपण काय करतोय, वन बाय वन काय हे वर्ड्स रीडिंग केल्यानंतर काय होईल, आपलं सेंटेन्स प्रिपेअर कसं करायचं याची आयडिया आपल्याला येऊन जाईल. मग बघा बरं, मगाशी तर आपण रीडिंग केलेली आहे, परंतु पुन्हा एकदा रीड करूया. पहिला जो वर्ड येतो काय, द लायन, द माउस, अ कॅट, अ डॉग, अमित, नीना, अ फ्यू मेन, सम चिल्ड्रेन. बघा पहिला जो हाऊस आहे त्या पहिल्या हाऊस मधले आपण आता शब्द रीडिंग केलेले आहेत. बघा आता नेक्स्ट हाऊस मध्ये जाऊया किंवा दुसरा बघूया आपण. दुसऱ्या हाऊस मध्ये मग कुठले शब्द आहेत तेही पुन्हा आपण काय करूया, रीडिंग करूयात. मग दुसऱ्या हाऊस मध्ये कुठले शब्द आहेत, स्लेप्ट, रॅन, जम्प, क्लाइम, वॉक, फेल. हे दुसऱ्या हाऊस मध्ये काय आहेत, हे शब्द आहेत. बघा समजलं सर्वांना. ओके, आता आपण काय थर्ड मध्ये जाऊ, थर्ड हाऊस मध्ये जाऊया, तिथे पाहूया कुठले वर्ड्स आहेत. मग तिथे बघा बरं, जरा दिसतात सर्वांना. हा, वाचण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा. बघा आता माझ्या मागे सर्वांनी रीडिंग करायचं आहे. अंडर द ट्री, टू द वॉल, फ्रॉम द ट्री, अ वॉल, ऑन द वॉल, ऑन द मॅट. बघा रीडिंग केलं, समजले सर्वांना शब्द हे. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट्स, यू ऑल ऑफ यू. नाव द नेक्स्ट. बघा आता हे जे तीन हाऊस आहेत की नाही, या तिन्ही हाऊस मधलं काय करायचे आपल्याला, एक एक वर्ड्स घेऊन त्या वर्डचं कशामध्ये कन्वर्ट करायचे, तर सेंटेन्स प्रिपेअर करायचे, सेंटेन्स मध्ये त्याला कन्वर्ट करायचे. मग कसं करायचं ते सेंटेन्स प्रिपेअर, तर बघा आता समजा फॉर एक्झाम्पल मी हा लॉयन घेतला की नाही, द लॉयन. मग इथला एखादा कुठलाही शब्द घ्या तुम्ही, स्लेप्ट घेऊ शकता, रॅन घेऊ शकता, जम्प घेऊ शकता, क्लाइम घेऊ शकता किंवा वॉक घेऊ शकता किंवा फेल सुद्धा शब्द घ्यायचा. याच्यापैकी तुम्हाला जो आवडेल शब्द ऍज यू लाईक तो शब्द तुम्ही सिलेक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल आता समजा मी स्लेप्ट घेतला, पहिलाच वर्ड घेतला, हा, द लॉयन स्लेप्ट. मग इथलं काय घ्यायचं, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रिलेबल असं किंवा प्रॉपर असं काय करायचं, इथं वर्ड्स निवडायचं, शब्दगट निवडायचा आहे. मग तो कुठला आहे, पहिला काय घेतला आपण, द लॉयन, नंतर काय घेतलं, स्लेप्ट. आता याच्यामध्ये काय, अंडर द ट्री, टू द वॉल, फ्रॉम द ट्री, अ वॉल, ऑन द वॉल, ऑन द मॅट. याच्यापैकी कुठलं तुम्हाला रिलेबल वर्ड वाटेल तो काय करायचा, एकत्र घ्यायचा. मग कसं सेंटेन्स प्रिपेअर होईल बघा बरं, द लॉयन स्लेप्ट अंडर द ट्री. लक्षात. मग पहिला सेंटेन्स काय आपला प्रिपेअर झाला, द लॉयन स्लेप्ट अंडर द ट्री. हे आपला पहिला सेंटेन्स कन्स्ट्रक्ट
झाला. आता दुसरा वर्ड घ्यायचा. मग दुसरा वर्ड कुठला आहे? या ठिकाणी द माऊस आहे, बरोबर आहे. मग माऊस आहे, याच्यापैकी कुठला वर्ड घ्यायचा? कुठलाही घेऊ शकता तुम्ही. रॅन घेऊ शकता, जम्प घेऊ शकता, क्लाइंब घेऊ शकता, वॉक घेऊ शकता किंवा फेल घेऊ शकता. आता स्लेपचं झालं, किंवा स्लेप सुद्धा तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. तुम्हाला जो शब्द याच्यातला आवडेल तो शब्द तुम्ही चूज करायचा आणि मग सेंटेन्स प्रिपेअर करायचा. ओके. मग आता नेक्स्ट कुठला शब्द घेतला मी? द माऊस. मग बघा बरं, माऊस घेतल्यानंतर काय? समजा आपण असं घेतलं, द माऊस स्लेप्ट अंडर द ट्री, तरी सुद्धा होऊ शकतं. पहिला सेंटेन्स घेतला होता आपण, द लायन स्लेप्ट अंडर द ट्री, तरी तुमचा सेंटेन्स प्रिपेअर होऊ शकतो. इट्स करेक्ट. आता नेक्स्ट कुठला घेऊ शकतो? आता हा जो द माऊस रॅन टू द वॉल, असंही प्रिपेअर करू शकतो. किंवा द माऊस जम्प ऑन द वॉल, असंही प्रिपेअर होऊ शकतं. किंवा द माऊस काय येऊ शकतं? जम्प ऑन द मॅट, हे सुद्धा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन होऊ शकतं. ॲज यू लाईक. तुम्हाला जसं विद्यार्थी मित्रांना आवडेल तसा इथला कुठलाही शब्द तुम्ही सिलेक्ट करायचा, त्यानुसार त्याचा वर्ड सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर त्याचा शब्दगट सिलेक्ट करायचा आणि मग त्याचं काय करायचं? सेंटेन्स प्रिपेअर करायचं, त्याचं वाक्य तयार करायचं. अगदी सोपं आहे, तुम्हाला आवडेल असं आहे. फक्त तुम्ही काय करायचं? त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला ते खूप आवडीने येईल. बघा, आता नेक्स्ट मी शब्द घेते. आता कुठला शब्द आहे? वाचा बरं. कुठला शब्द आहे? अ कॅट. कुठला शब्द या ठिकाणी? अ कॅट. मग कॅट घेतल्यानंतर काय? कॅट स्लेप्ट अंडर द ट्री, हाही सेंटेन्स प्रिपेअर होऊ शकतो. किंवा अ कॅट जम्प फ्रॉम द ट्री, हाही सेंटेन्स प्रिपेअर होऊ शकतो. किंवा अ कॅट क्लाइंब ऑन द वॉल, किंवा अ कॅट वॉक ऑन द मॅट, हे सुद्धा तुम्ही इथला वर्ड घेऊन, त्याच्यानंतर सेकंड हाऊस मधला वर्ड घेऊन, नंतर थर्ड हाऊस मधला काय करू शब्दगट घेऊन तुम्ही या ठिकाणी सेंटेन्स प्रिपेअर करू शकता. आलं लक्षात? आता पुढचा शब्द घेऊया. बघा, आपला जर लायन झाला, दी माऊस झाला, अ कॅट झालं की नाही. आता जो नेक्स्ट वर्ड आहे तो म्हणजे अ डॉग. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? डॉग. डॉग पाहिले ना तुम्ही? तुमच्या घरात आहे का डॉग? आहे का? पप्पी वगैरे काय तुम्ही नाव ठेवलं असेल ना डॉगचा? व्हेरी नाईस. तर पुढचा जो शब्द आहे अ डॉग. मग डॉग मध्ये सुद्धा तुम्ही कितीतरी व्हरीज मध्ये तुम्ही काय करू शकता? सेंटेन्स प्रिपेअर करू शकता. विथ द हेल्प ऑफ दिस पीपीटी, विथ द हेल्प ऑफ दिस स्लाइड, किंवा विदाउट हेल्पने सुद्धा तुम्ही तुमच्या बुक्स मधले सुद्धा काय करू शकता? असे वर्ड शोधून त्याचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करू शकता. आता पुढचा कुठला शब्द आला आपला? डॉग. मग डॉगचं काय येऊ शकतं? अ डॉग स्लेप्ट अंडर द ट्री येऊ शकतं. किंवा अ डॉग रॅन टू द वॉल येऊ शकतं. मग अ डॉग जम्प फ्रॉम द ट्री येऊ शकतं. अ डॉग क्लाइंब अ वॉल हे येऊ शकतं. किंवा अ डॉग वॉक ऑन द वॉल हे येऊ शकतं. किंवा अ डॉग फेल ऑन द मॅट, हे सुद्धा सेंटेन्स आपण काय करू शकतो? त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि आपलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करून इंग्रजी या विषयाचं जे काय आपलं नॉलेज एरिया आहे, व्होकॅबरी, ती आपण इन्क्रीज करू शकतो. आता पुढचं बघा बाळांनो. बघा, इथपर्यंत कळलं? सर्वांना समजलं? Do you understand this, all of you? Very nice, very brilliant students, all of you. Really, I appreciate it to you. Okay. Now the next word I am going to see here. What? अमित. आता अमित काय आहे? नाव आहे की नाही? तुमच्या मित्रांची नावं असतात की नाही? कोणाचं सुमित असतं, कोणाचं अमित असेल, कोणाचा अमीना असेल, किंवा अजून कोण तुमचे मित्र मैत्रिणी असतील की नाही? त्यांची पण तुम्हाला नावं माहिती आहेत की नाही? व्हेरी गुड. मग या ठिकाणी मी कुठला शब्द घेतलेला आहे? तर अमित घेतलेला आहे. मग अमित हा शब्द घेतल्यानंतर त्याचा सुद्धा या दोन्ही हाऊसच्या शब्दांमधला यूज करून आपण काय करू शकतो? सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो आणि तो मिनिंगफुल सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो. मग आता आपण काय घेतलं? या ठिकाणी अमित घेतलेला आहे, हो की नाही? मग अमितला काय करायचं? बघा, अमित स्लेप्ट अंडर द ट्री, हे एक सेंटेन्स आपलं प्रिपेअर झालं. नेक्स्ट सेंटेन्स आपण काय घेऊ शकतो? अमित रॅन टू द वॉल, हे घेऊ शकतो. नेक्स्ट काय घेऊ शकतो? अमित जम्प फ्रॉम द ट्री घेऊ शकतो. त्यानंतर
अमित क्लाइंब अ वॉल, हे हा सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो. नंतर अमित वॉक ऑन द वॉल, हे सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो. किंवा अमित फेल ऑन द मॅट. अशा प्रकारे अमितला घेऊन आपण काय करू शकतो, सेंटेन्स फॉर्म करू शकतो. आता इथे तुम्ही स्लीप, रन, जम्प, क्लाइंब, वॉक, फेल हे शब्द घेऊ शकता का? तुमच्या आवडीचे इतर सुद्धा शब्द तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. आणि तुमच्या आवडीच्या शब्दानुसार सुद्धा तुम्ही एखादा शब्दगट निवडायचा, तुमच्या आवडीच्या मित्रांची नावं घ्यायची, मैत्रिणींची नावं घ्यायची आणि असं काय करायचं, सेंटेन्स फॉर्म करत जायचं आहे. ओके, समजलं इथपर्यंत? आता पुढचं बघा. पुढचं काय रे, वाचायचा प्रयत्न करा बरं. पुढचा शब्द काय आहे? नीना. बघा, नीना हो तुमची मैत्रीण आहे का? नीता असेल, मीना असेल की नाही? तर इथं या ठिकाणी मी कुठलं नाव घेतलेलं? नीनाचं. तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं सुद्धा या ठिकाणी नाव घेऊ शकता. मग ह्या मैत्रिणीला घेऊन आपण काय करू शकतो, सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो. मग ते कसं घ्यायचं ते सुद्धा. नीना फेल ऑन द मॅट. नीना walk on the wall. Nina climb a wall. Nina jump on the mat. किंवा Nina ran to the wall. Nina slept under the tree. अशा प्रकारे आपण आदले मधले सुद्धा काय करू, चेंज करून सेंटेन्सेस प्रिपेअर करू शकतो. मधले वर्ड घेऊन सुद्धा आपण इकडचं फर्स्ट हाऊस मधला वर्ड घ्यायचा, नंतर सेकंड हाऊस मधला वर्ड घ्यायचा आणि नंतर मग थर्ड हाऊस मधला वर्ड घेऊन आपण काय करू शकतो, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करू शकतो. आणि या विषयाची तुम्हाला आवड निर्माण होऊन तुम्ही स्वतःहून सुद्धा काय सेल्फ लर्निंग करून तुम्ही सुद्धा हे सेंटेन्स प्रिपेअर करू शकता. बघा, आता आपले किती 1 2 3 4 5 7 वर्ड झाले. आता 8 नंबरचा वर्ड आहे काय, अ फ्यू मेन. बघा, अ फ्यू म्हणजे काय, अ फ्यू मेन म्हणजे याचं मिनिंग काय, काही माणसे. मग काय, अ फ्यू मेन स्लेप्ट अंडर द ट्री. अ फ्यू मेन रॅन टू द वॉल. अ फ्यू मेन जम्प फ्रॉम द ट्री. A few men climb on the wall. A few men walk on the mat. A few men fell on the mat. अशा प्रकारचे आपण हा वर्ड घेऊन सेकंड हाऊस मधला आणि थर्ड हाऊसचा यूज करून आपण सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो. आणि आपल्या मनाची सुद्धा वाक्य या ठिकाणी आपण टाकून वेगवेगळी विविध प्रकारचे वाक्य आपण तयार करू शकतो. लक्षात. आता शेवटचं वर्ड जो या ठिकाणी राहिलेला आहे तो म्हणजे काय, सम चिल्ड्रेन. सम चिल्ड्रेन म्हणजे काय, काही मुले. चिल्ड्रेन हे अनेकवचनी, काही मुले. मग काही मुले यांना सुद्धा घेऊन आपण काय करू शकतो, सम चिल्ड्रेन फेल ऑन द वॉल. सम चिल्ड्रेन वॉक ऑन द मॅट. सम चिल्ड्रेन क्लाइंब अ wall. Some children jump from the tree. Some children ran to the wall. Some children slept under the tree. Some children slept under the tree. बघा, अशा प्रकारे हे जे काय 9 मी सेंटेन्स तुम्हाला प्रिपेअर करून दाखवले, तर तुम्ही 9चे किती तयार करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जसं हवंय इथं फक्त काय करायचंय, शब्द हा पहिला चेंज करायचा, सेकंड तुमच्या आवडीचा कुठला वर्ब घ्यायचा आणि थर्ड तुमच्या आवडीचा काय करू शकता, पुस्तकामधून सुद्धा तुम्ही ते सिलेक्ट करून तुमचं स्वतःचं म्हणजे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन प्रिपेअर करू शकता. ओके, मग आता या ठिकाणी मी काही पुन्हा सेंटेन्स प्रिपेअर करून दाखवलेले आहेत. मग ते कोणकोणते सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही पाहूया. बघा, आपण पहिला जो सेंटेन्स आपण मगाशी प्रिपेअर केला होता की नाही, त्याचप्रमाणे इथे हा सेंटेन्स आहे. बघा, काय सेंटेन्स, रीडिंग करा बरं. द लायन स्लेप्ट अंडर द ट्री. बघा, द लायन घेतला होता, मग आपण काय घेतला, स्लेप्ट घेतला. नंतर इकडे थर्ड याच्यामधला काय घेतला, अंडर द ट्री. ओके, नाव द नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट सेंटेन्स कोण वाचतंय, वाचा बरं. ओके, बघा बरं, तर नेक्स्ट सेंटेन्स काय आहे, द माऊस रॅन टू द वॉल. बघा, द माऊस रॅन टू द
wall. मग माऊस कुठे? द माऊस रॅन टू द वॉल, की नाही? या ठिकाणी वॉल हा शब्द आलेला आहे. लक्षात? आता पुढचं बघा. पुढचा जो सेंटेन्स आहे बघा बरं, काय सेंटेन्स आहे? रीडिंग करा. अ डॉग जम्प फ्रॉम द ट्री. अ डॉग जम्प फ्रॉम द ट्री. मग डॉग कुठे? अ डॉग जम्प फ्रॉम द ट्री. फॉर्म केला की नाही आपण सेंटेन्स? ओके, व्हेरी नाईस. नाव द नेक्स्ट सेंटेन्स. कोण वाचतं? हा, वाच बरं तू. हा, नीना तू वाच बरं. ओके ओके, व्हेरी नाईस. हा बघ. अमित, हा व्हेरी गुड. अमित क्लाइम ऑन द वॉल. करेक्ट. आता नेक्स्ट सेंटेन्स आपण काय केलेलं आहे? तर अमित क्लाइम ऑन द वॉल. मग अमित कुठे आहे? अमित क्लाइम ऑन द वॉल. झालं की नाही सेंटेन्स प्रिपेअर? काय हे आहे का? हा, ओके. नाव द नेक्स्ट बघा बरं. पुढचं बघा बरं तुम्ही. रीडिंग करायचं ट्राय करा बरं तुम्ही. काय आहे? हा, नीना, की ना? व्हेरी गुड. नीना वॉक ऑन द मॅट. करेक्ट. काय आहे? नीना. मग आता नीना कुठे आहे? बघा इथे. नीना वॉक ऑन द मॅट. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? ह्या ज्या स्लाइड आहेत त्या स्लाइडच्या थ्रू काय केलेलं आहे? आपण पहिल्यांदा वर्डचं रीडिंग केलं. पहिल्या हाऊस मधल्या वर्डचं रीडिंग केलं, मग सेकंड हाऊस मधल्या वर्डचं रीडिंग केलं, मग थर्ड हाऊस मधल्या सेंटेन्सचं रीडिंग केलं. म्हणजे शब्द गटाचं वाचन केलं आपण किंवा त्या वर्डचं रीडिंग केलं. आणि मग तिघांचं एकत्र कॉम्बिनेशन करून आपण काय केलेले आहे? सेंटेन्स प्रिपेअर केलेले आहेत. आणि मग हे सेंटेन्स प्रिपेअर काय केले? वन बाय वन तुम्ही रीडिंग करायचं आणि मग ते छान सुंदर अशा हँडरायटिंग मध्ये, सुंदर अशा हस्ताक्षरामध्ये लिहायचं आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना समजलं ना हे कसं केलं ते? ओके. मग छान तुम्ही सेंटेन्स प्रिपेअर करून आणाल ना मला? एक इंग्रजीची जी चारेगी जी वही आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सुंदर अक्षरामध्ये अशा बेस्ट अशा हँडरायटिंग मध्ये मला सर्वांनी लिहून दाखवायचंय. ओके. ज्याचं चांगलं येईल त्याची मी सेल्फी विथ सक्सेस काढणार आहे. आलं लक्षात? ज्याचं चांगलं येणार आहे त्याच्यासोबत मी सेल्फी काढायला येणार आहे शाळेमध्ये. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेंटेन्स बिल्डिंग हा जो लेसन पाहिलेला आहे, या लेसन मध्ये आपण वर्डच्या हेल्पने सेंटेन्स कसं प्रिपेअर करू शकतो हे पाहिलेलं आहे की नाही? मग तुम्ही घरी गेल्यानंतर काय करायचं आहे? त्या वर्ड्स घ्यायचे. तुमच्या घरातली जे फॅमिली मेंबर आहेत की नाही, आपली मम्मी असेल, पप्पा असेल, आपली दीदी असेल, तर दीदीचं नाव घ्यायचं आणि मग तिला रिलेटेड एखादं वर्ड घ्यायचं, सेकंड वर्ड घ्यायचं, म्हणजे शब्दगट घ्यायचा दुसरा अजून, आणि मग काय करायचं? सेंटेन्स प्रिपेअर करायचे. अशा आपण कित्येक सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो. मग त्याला हेल्प तुमच्या मम्मी पप्पाची पण घ्या, टीचरांची पण आमच्या घ्या, आणि तुमचं जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे वर्ड्स दिलेले आहेत, तर त्याची सुद्धा हेल्प घ्या. आणि सुंदर अशा हस्ताक्षरामध्ये मला ते लिहून दाखवायचं आहे. ज्याचा हस्ताक्षर चांगला असेल आणि ज्याचे सेंटेन्स जास्तीत जास्त प्रिपेअर होतील की नाही, त्या विद्यार्थ्यासोबत मी काय करणार आहे? सेल्फी विथ सक्सेस काढणार आहे आणि मग ती तुम्हाला पुन्हा मी सेंड करणार आहे. ओके. सो थँक यू ऑल ऑफ यू. सर्वांनी मस्त अभ्यास करा, मजेत राहा. टिल दॅन, व्हेरी नाईस टू ऑल ऑफ यू. थँक्स.